नवी दिल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी नागपूरहून सुटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत असताना मागच्या बाजूला असलेल्या पार्सल व्हॅन गार्ड कोचमधून धुराचे लोट निघताना दिसले। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले। ही आग एवढी भीषण होती की डब्बा पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। चालत्या गाडीत धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। प्रसंगावधान राखून रेल्वे प्रशासनाने गाडी सिंदी तुळजापूर दरम्यान थांबवली। भीतीपोटी काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या घेतल्या, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीने बाधित झालेला डबा मुख्य रेल्वेपासून वेगळा केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच GRP, RPFचे अधिकारी आणि फायर ब्रिगेड पथक घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। सध्या या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून जळालेला डब्बा बाजूला करून रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।